हॅलो आनंद भाऊजी, मग तुम्ही सकाळीच याल ना अथर्वला घेऊन? हा 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 बरं आनंद भाऊजी, थँक्यू. नाही 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 आनंद भाऊजी, हो अहो तुमचे आभार नाही मानून राहिली मी. हा अहो पण तुम्हाला त्रास झालाच ना. नाही बरं ऐका ना, तुम्ही तुम्ही सकाळीच याल का नाश्त्याला? नाही तर असं करा, जेवायलाच या ना. हो बर, हो ठेवते फोन. हो कोण ग? नानीजी, आनंद भाऊजी. मग अथर्व येतोय ना उद्या? हो नानीजी, उद्या सकाळी आनंद भाऊजी अथर्वला घेऊन येत आहेत. आता इतकं बरं वाटून राहिलं ना. त्या पोट्याची खूपच दिवस शाळा बुडली. आता त्याच्या शाळेत जाऊन त्याच्या टीचरना भेटायला लागेल, त्यांच्याशी बोलायला लागेल. आता काय झालं राधिका? गुरुनाथची अशा पद्धतीने वागलीस, त्याचा त्रास होतोय ना खूप. मला माहितीये राधिका, तू कितीही खंबीर असल्याचा आव आणलास ना, तरी यातून पार हलून गेलीस. नाही नानीजी, मला याचं वाईट नाही वाटून राहिलं. मी यांच्याशी असं वागले नाही तर यांचे डोळे कधीच उघडणार नाही. मला वाईट वाटते ते या गोष्टीचं की मी जी माणसं जोडून ठेवलीत ना, यांच्यामुळे माझ्यापासून तुटून राहिली. अगं असं का म्हणतेस? आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. नानीजी तुम्ही आहातच हो. हो नानीजी, यांच्या ऑफिस मधले सगळेत ना, त्या सगळ्यांनाच ओळखते मी. म्हणजे पानवलकर साहेब, आनंद भाऊजी, जेनी, ते पिऊन रघुदादा, सगळ्यांनाच. सगळ्यांचे वाढदिवस सुद्धा मी आपल्या डायरी मध्ये नोंदवून ठेवले. आता मागच्या वेळेस कपूर साहेब आणि त्यांची मिसेस दोघ जण घरी आले. त्यांनी आपल्या घरी खाण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हाही मी त्यांना काहीच नाही देऊ शकले. आता त्यांना माझ्या हातचं खायचंय, तेव्हाही मी नाही पूर्ण करू शकत. नाही म्हटलं तरी त्यांचा अपमानच केला ना मी. हेच माझ्या मनाला लागून राहिले. अगं पण तू हे सगळं मुद्दाम करतेस का? आणि मी सांगते, चूक गुरुनाथचीच आहे. म्हणजे इथे प्रत्यक्षात तुझ्याशी असं वागायचं आणि ऑफिसमध्ये जाऊन माझं आणि माझ्या बायकोचं किती छान चाललंय असं दाखवायचं का? का खोटेपणा करायचा? मला तर पटलंच नाहीये. मी म्हणते, असा दुटप्पीपणा करण्यापेक्षा ना, सगळ्यांच्या समोर सगळं येऊच दे एकदा. जास्तीत जास्त काय होईल, सगळ्यांच्या समोर सगळं उघड होईल. होऊ दे, लोकांना कळेल तरी खरं कोण आहे आणि खोटं कोण. आणि ऑफिस मधल्या लोकांना काय माहित नाहीये का काय चाललंय ते? नानीजी, कधी ना कधी तर हे सगळ्यांना कळणारच ना. अहो पण आता ते इतक्या दूर जाऊन राहिले, माझ्या हातचं खायची इच्छा व्यक्त करून राहिले, तर मी त्यांना द्यायला पाहिजे की नाही? तू ना बाकी सगळ्यांचा खूप विचार करतेस. नाही हो नानीजी, हो कपूर साहेब खूपच चांगले. त्यांना माझ्या हातचं चांगलं चुंगलं खावंसं वाटून राहिलं, तर मला असं वाटतंय की मी त्यांना करून द्यायला पाहिजे. ते मला म्हणाले सुद्धा, मैं अब जा रहा हूं, अब जल्दी नहीं आऊंगा, आपके हाथ के खाने की बहुत याद आएगी म्हणून. मग नानीजी, मला नाही राहावं. मी लगेच त्यांना हो सांगून दिलं. मग आता काय स्वतः जाणार आहेस का तू? नाही ना नानीजी, अजून तर काहीच ठरवलं नाहीये मी. मग डबा पाठवून दे. तेच कळत नाहीये मला नानीजी,
काहीच समजून नाही राहिलं. म्हणजे एकीकडे असं वाटतंय का कपूर साहेब आणि त्यांच्या मिसेस दोघांनी एकदा जाऊन भेटावं. नाही, पण तुम्ही सांगून राहिलात ते पण बरोबर आहे. मी त्यांच्यासाठी पुडाच्या वड्या बनवते आणि डब्यात पाठवून देते. यांना पण खूप नाही, यांचा विचार मनात आला ना काहीच करू नये असं वाटतं. नको नानीजी, नानीजी मला काही समजूनच नाही राहिलं. काय करू? हे बघ, तुझ्या मनाला जे पटेल ना तेच कर. थँक्स फॉर हेल्पिंग मी. थँक्स अशाबद्दल. आपण एकत्र काम करतोय म्हटल्यानंतर एवढी मदत तर करायला हवी. थँक्यू सो मच. इज सो स्वीट. हे प्रेझेंटेशन आपल्या समोर करण्यासाठी मला एकच रिलायबल व्यक्ती दिसते, मिस शनाया. सो आपले सगळे वुमेन सेंट्रिक प्रोडक्ट्स आपण इथे प्रमोट करू शकतो अंडर द लेबल ऑफ एस ऑर्गॅनिक्स. स्त्रीचा आवाज. सर हे Shut up. अरे या पोरगीवर कधीच भरोसा ठेवू शकत नाही, विश्वास ठेवू शकत नाही, अशी आहे ती. आज नाही ठेवू शकत, पण उद्या तिचा स्वभाव बदलू शकतो ना सर. सर मी आशावादी. आज ना उद्या शनायाला माझं मन कळेल याची मला खात्री. काय काय झालं? आज ब्रेक मध्ये आला नाहीस? कॉफी? नाही नको नको. वाय? असंच. कम ऑन मॅन, तू कॉफीसाठी नाही म्हणतोयस? आय हॅव बीन ऑब्झर्विंग यू द होल डे. तू अपसेट दिसतोयस. नाही तसं तसं काहीच नाही अगं. देन व्हॉट? वाय यू सेइंग नो फॉर कॉफी? घे. यू नो व्हॉट, आज माझ्याबरोबर कंपनीला कोणीच नव्हतं. तू पण नव्हतास, आनंद सर पण बाहेर गेलेत. माझ्याबरोबर कंपनीच नव्हती, म्हणून मी पण कॉफी नाही घेतली. मग आता तू कॉफी घे, नाही तर मी ही कॉफी फेकून येते. ए नाही नाही, कमाल आहे तुझी. समोरच्याला बरोबर बोलतं करतेस तू. मग बोल, काय झालं? हाऊज इट? गुड? No, it's good. It's good, really.